सवलतीतील औषधामुळे आरोग्य धोक्यात. जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त आयोजित थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट कार्यक्रमात मान्यवरांचे प्रबोधन. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात फार्मासिस्ट हाच मुख्य दुवा असतो, तेव्हा ग्राहकांनी वारेमाप सवलतीमध्ये मिळणाऱ्या दर्जाहीन औषधांना न भुलता औषधतज्ज्ञ फार्मासिस्टकडून दर्जेदार औषधांचा आग्रह धरावा, अन्यथा आरोग्याला धोका संभवतो, असे जनजागृतीपर आवाहन ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी सांगितले. जागतिक फार्मासिस्ट दिनाचे वर्ल्ड फार्मासिस्ट डे औचित्य साधून ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने रविवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट हा आरोग्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मान्यवर व्यक्त्यांनी औषध व्यवसाय आणि आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमाला ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष अतुल हिरे, ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट, रमेश चौधरी, मुंबई झोनचे खजिनदार विजय सुराणा, PWAचे सचिव सुनील झाजेड, CSATDचे अध्यक्ष दीपक देशमुख, खजिनदार गणेश शेळके आदींसह अनेक मान्यवर आणि शेकडोंच्या संख्येने फार्मासिस्ट उपस्थित होते. आरोग्य सेवेतील फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या भूमिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून रविवारी ठाण्यात जागतिक फार्मासिस्ट हे डे उत्साहात पार पडला. यावेळी पुण्यातील तज्ज्ञ वक्त्या रश्मी देशमुख यांनी रुग्णांचे आरोग्य, सुरक्षितता आणि औषधे खरेदी ते औषध सेवनापर्यंतच्या फार्मासिस्टच्या भूमिका विस्तृतपणे अधोरेखित केल्या. सध्या बाजारात सुरू असलेल्या डिस्काउंट वॉरचा फटका औषध व्यवसायाला बसत असल्याच्या मुद्द्यावर मान्यवरांनी भाष्य केले. अशा बनावट स्वस्त औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या जेनेरिक औषधांमध्ये देखील दर्जेपणा नसतो, याकडेही या कार्यक्रमात लक्ष वेधण्यात आले. फार्मासिस्ट हा केवळ आरोग्याचा रक्षक नसून रुग्णाकरिता केंद्रबिंदू असतो. आता तर नवीन GST प्रणालीमुळे औषधांच्या किमतीतही 7 ते 10% कमी झाल्या आहेत, तेव्हा नागरिकांनी फार्मासिस्टकडे दर्जेदार औषधांचा आग्रह धरणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. मी श्री अतुल अशोकराव आहिरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद. आज 25 सप्टेंबर म्हणजे फार्मासिस्टसाठी फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन करणे. सोसायटीमध्ये आज बघितलं असेल की सगळ्या फॅसेट्सला त्यांची ओळख आहे आणि फार्मासिस्ट म्हणून फार्मसीची ओळख सोसायटीला होण्यासाठी जगभरामध्ये आम्ही 25 सप्टेंबर हा फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा करत असतो. ह्या दिवशी आम्ही तमाम भारतातील जे काही रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत, या रजिस्टर्ड फार्मासिस्टला फार्मासिस्ट दिनाच्या सर्व फार्मासिस्टसाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातला जो फार्मासिस्ट आहे, हा फार्मासिस्ट आरोग्याचा रक्षक. त्याचबरोबर ह्या वर्षाची आम्ही थीम घेतलेली आहे आणि ती थीम म्हणजे थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट. म्हणजे फार्मासिस्ट हा आजच्या दिवशी रुग्णांसाठी किंवा सोसायटीतील सर्व समाजातील प्रमुख लोकांसाठी एक केंद्रबिंदू झालेला आहे. कार्यक्रम काय जोशी काका या ना. आज 25 सप्टेंबर निमित्त ठाणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मार्फत फार्मासिस्ट डे सेलिब्रेशनचा प्रोग्राम आजच्या या नाट्यगृहामध्ये आहे. बाहेर तुम्ही स्लोगन लावलेले आहेत 20% ते 50% आणि दुसऱ्या ऑनलाईनचे घेऊ नका, औषध डुप्लिकेट असू शकतो. भारत देशामध्ये कायद्यानुसार जे ऑनलाईन औषध विक्री जी काही होत आहे ही बेकायदेशीर असलेली औषध विक्री आहे. आज पण आमच्या भारतीय ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये ऑनलाईन फार्मसीबद्दल कुठलेही प्रावधान त्याच्यामध्ये झालेलं नाही आहे. जे डिस्काउंटचे बोर्ड आज आमच्या महाराष्ट्रभर लावले आहेत, त्यामध्ये आम्ही आमच्या फार्मासिस्टला आमच्या स्वतःचे कोड ऑफ इथिक्स सांगून जे डिस्काउंट बोर्ड लावले ते आम्ही काढण्यासाठी आव्हान करत आहोत. त्यामागचा आमचा उद्देश हाच आहे की औषधाची किंमत नियंत्रित करण्याचा अधिकार हा भारतीय सरकारला आहे, ज्याच्यामध्ये आमच्याकडे NPPA नावाची संस्था आहे जी आहे, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी, आणि त्यानुसार जे काही आवश्यक औषधं असतात ते आमच्या प्राइस कंट्रोलमध्ये ऑलरेडी आलेले असतात. GST मुळे काय होऊ शकतं?
ऑनलाईन औषध विक्रीवर दुष्परिणाम काय होतो? ऑनलाईन औषध विक्रीमुळे जर बघितलं असेल तर तुम्ही काही तरुण पिढी आहे ही नशेकडे चालली आहे. ज्या प्रकारचे कोडिन फॉस्फेट आणि जे काही हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज आहेत याची उपलब्धता खूपच सहज प्रमाणात होत आहे. जसं बघितलं असेल तुम्ही की महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी काही ज्या अँटी डिप्रेशन्स टॅबलेट आहेत, ज्याला कॉमनली तुमच्या प्रिंट मीडियाच्या बातम्यांमध्ये तुम्ही कुत्ता गोली वगैरे अशा प्रकारची संकल्पना तुम्ही राबवतात, हे अशा औषधं या ऑनलाईन फार्मसीमुळे सहजपणे तरुण पिढीकडे उपलब्ध होत आहेत. जीएसटी मुळे काय फरक म्हणणार? कुठल्या औषधामध्ये जीएसटी 0 झाली? म्हणजे भारत सरकारने जो GST 2.0 जो लॉन्च केला आहे, या GST 2.0 भारतामध्ये आज जी काही औषधांच्या किमती आहेत या साधारणतः 7% ते 10% कमी आलेल्या आहेत. आणि जे राज्य आपला सेंट्रल गव्हर्नमेंटने जी काही आव्हान आमच्या केमिस्ट लोकांना केलेलं आहे त्याचा प्रतिसाद म्हणून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन पूर्ण भारतभर औषधांच्या किमती या आम्ही स्वतःहून कमी केल्या आणि त्या पद्धतीचं GST 2.0चं अंमलबजावणी आम्ही केलेली आहे.